सो काय करतोय आपण आता एक न्यू टूल सुरू करतोय, तो म्हणजे कोणता टूल तर अँसिबल टूल. ठीक आहे. तर अँसिबल टूलच्या आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट म्हणजे काय. ठीक आहे. कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट आधी लक्षात घ्यावं लागेल, कारण काय होईल, जोपर्यंत कॉन्फिगरेशन काय होते हे समजणार नाही तोपर्यंत आपण अँसिबल काय आहे हे समजू शकणार नाही. ठीक आहे. तर कॉन्फिगरेशन म्हणजे काय, आता आपण टेराफॉर्मने वर्क केलेला आहे, करेक्ट. तर टेराफॉर्मने वर्क करून आपण काय करतोय की इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करतो, करेक्ट आहे. ठीक आहे. इन्स्टन्स असू दे, व्हीपीसी असू दे, किंवा कुठलीही टर्म असू दे एडब्ल्यूएस मध्ये और कुठल्याही क्लाउड प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही क्रिएट करताय. इन्फ्रास्ट्रक्चर एकदा आपल्याकडे अवेलेबल झाला त्यानंतर आपली प्रोसेस काय असायला पाहिजे की त्यामध्ये एखादा HTTP किंवा एखादी दुसरी अप्लिकेशन रनिंग करणे, राईट, रन करणे, आणि रन केल्यानंतर जर ती वर्किंग मध्ये आहे तर त्या वर्किंग मध्ये असलेल्या अप्लिकेशन मध्ये काही चेंजेस करणे. बरोबर. होऊ शकते आज तुम्ही काही एक index.html टाकलेला आहे, नंतर ना तुम्हाला त्यामध्ये काही चेंजेस करायचे होऊ शकते. किंवा एक साधा एक्झाम्पल आहे, तुमच्याकडे सिस्टम आहे, तुमच्या सिस्टम मध्ये विंडोज 10 आहे, विंडोज 11 करायचं. तर अशा टाइम मध्ये जेव्हा तुम्हाला हे कॉन्फिगरेशन करायचे, यांना काय म्हटलं जाईल, कॉन्फिगरेशन्स, की हायर व्हर्जन अपडेट करणे किंवा काही कॉन्फिगरेशन म्हणजे त्यामध्ये काही चेंजेस करून घेणे, राईट, यांना काय म्हणतो आपण कॉन्फिगरेशन. आता ऑर्गनायझेशन मध्ये कसं होतं, त्यांच्याकडे एक सिस्टम असतो का, नाही, त्यांच्याकडे काय असतात, मल्टिपल सिस्टम्स असतात. लक्षात असेल तुम्हाला. मला जसं जेव्हा मी काम करायचो तेव्हा असे डेस्कटॉप असायचे, प्रत्येक बेंचवर डेस्कटॉप. आता सुद्धा भरपूर साऱ्या कंपनीमध्ये डेस्कटॉपच असतात. ठीक आहे. तर डेस्कटॉप्स असतात, आणि जर ते विंडोज 10 वर काम करत आहे, विंडोज 10 वर काम करतायत, तर जेव्हा विंडोज 11 मध्ये आपल्याला अपडेट करायचं असेल तर एक एक पीसी करतो का इंजिनियर एक एक पीसी अपडेट करत नाही. तो काय करतो, मल्टिपल पीसीजला अपडेट करायला स्टार्ट करतो. आता ते पॉसिबल कसं होते, तर ते पॉसिबल होतं कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूल थ्रू. आता तो इंजिनियर म्हणजे त्याची पोझिशन कोणती असणार, सिस्टम ऍडमिन पोझिशन, सिस्टम इंजिनियर पोझिशन. ठीक आहे. तर हे जे टूल्स आहेत जे कॉन्फिगरेशन साठी यूज केल्या जातात, जसे की अपडेट मॅनेजमेंट अँड ऍप्लिकेशन कॉन्फिगरेशन, तर ह्या सगळ्या प्रोसेस साठी जे टूल यूज होतात ते कोणते टूल आहे, कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूल. हे कुठलंही असू शकतं, असं नाही आहे की अँसिबलच आहे. ठीक आहे. तर इथे बघा कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट मध्ये काय म्हटलं जातं, कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट मध्ये काय म्हटलं जातं ते बघा, ऑनलाइन मध्ये स्क्रीन विजिबल आहे. Yes, sir. So configuration management is a core DevOps practice that involve automating and standardizing the configuration and management maintenance of IT infrastructure and application using code rather than manual process. दिसतं सर्वांना काय दिलेलं इथे, अप्लिकेशन युझिंग कोड रॅदर दॅन मॅन्युअल प्रोसेस. आता एक एक पीसी अपडेट करणे पॉसिबल नाही, ते मॅन्युअल वर्क करण्यापेक्षा आपण काय करतो, एक छोटस फाईल लिहितो, त्या फाईल मध्ये पूर्ण 50 जे काही पीसीज असणार त्या पीसींचे आयपी लिहिणार, त्या पीसींमध्ये कोणतं सॉफ्टवेअर आपल्याला अपलोड करायचं आहे ते डिफाईन करणार, आणि जेव्हा आपण त्याला एक्झिक्यूट करणार तो एक सॉफ्टवेअर त्या 50 पीसीज मध्ये 50 आयपी ऍड्रेसवर पुश केलं जातं. ठीक आहे. काय म्हटलं, काय समजलं तुम्हाला. ठीक आहे. तर एक सॉफ्टवेअर मल्टिपल पीसीज मध्ये जर पुश करायचं असेल तर आपल्याला सिम्पली ते कोड मध्ये लिहायचं आहे, आयपीज लिहायचे पूर्ण पीसीजचे, आणि कोणता सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये काय चेंजेस करायचे ते. जेव्हा आपण त्याला एक्झिक्यूट करणार तर काय होईल, पूर्ण जे काही आपण चेंजेस केलेले आहेत ते कुठे होईल, पुश होणार त्या 50+ आपले पीसीज मध्ये. ठीक आहे. तर तोच कॉन्फिगरेशन आपल्याला आता कसं करतात, काय करतात, कोणता टूल यूज करायचा ते बघायचं.
तर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट काय असतं एवढं समजलं. ठीक आहे, ओके. सो कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट इज अ कोर कॉन्सेप्ट ऑफ core practice, DevOps practice that involves automatic and standardizing the configuration management. काय काय असतं तर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड आपल्याला आवश्यक आहे, कारण आपलं काय इन्फ्रास्ट्रक्चर बघा इथे की फीचर्स मध्ये दिलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आपलं आवश्यक असला पाहिजे. देन व्हर्जन कंट्रोल असलं पाहिजे, ते पण आपण करतो. ऑटोमेशन, कन्सिस्टन्सी, ऑडिटिंग अँड कंप्लायन्स. तर हे काही की फीचर्स आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही यामध्ये इन डेप्थ जाणार तेव्हा तुम्हाला हे पूर्ण क्लिअर होत जातील. बट बस थोडेफार ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस लक्षात ठेवायचे. ओके, हा. पॉप्युलर टूल्स यामध्ये कोणते कोणते टूल्स यूज करू शकतो. तर हे जे तुम्हाला दिसत आहे शेफ आणि पपेट, हे कॉन्फिगरेशन टूल्स आहेत जी की आता थोडे पुराने झाले. ओल्ड वन यू कॅन से. अँड द Ansible इज नाउ अपडेटेड अँड हायली रिकमेंडेड टूल फॉर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट. अंडरस्टूड? ठीक आहे. सो आपण काय बघणार आहोत, Ansible बघणार आहोत. बट माझ्या कंपनीमध्ये पपेट पण यूज होतो. माझ्या कंपनीमध्ये काय होतं, पपेट पण यूज होतो. सो असं कन्सिडर नाही करायचं की सर तुम्ही Ansible शिकवलं तर मला Ansibleच समजून कंपनीमध्ये येईल. तुम्हाला पपेट पण भेटेल किंवा शेप पण भेटेल, डिपेंड्स ऑन की ते काय यूज करतात. मोस्टली नाव स्विचिंग टुवर्ड्स व्हॉट, Ansible. क्लिअर आहे? ओके. तर टेराफॉर्म हा एक टूल आहे. हा टेराफॉर्म टूल काय करतो तर आपण प्रोव्हिजन करतो आणि मॅनेज करतो इन्फ्रास्ट्रक्चर. आपण बघितलं ऑलरेडी, राईट. कॉन्फिगरेशन पण करू शकतो, जसं युजर डेटा टाकता होतं ना आपण. पण ते थोडस कसं होतं, कधी अप्लाय होईल कधी नाही होईल, त्यामध्ये काही चेंजेस आहे तर ते थोडी इश्यूज येऊ शकतात त्यामध्ये. बट कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूल इज द बेटर वन. ते काम करण्यासाठी, ते कॉन्फिगरेशनचे काम करण्यासाठी कोणता टूल यूज करू शकतो आपण, Ansible, इझी रेल. ठीक आहे. तर तेच करणार आहोत आता. Ansible काय आहे तर Ansible इज नथिंग बट अन ओपन सोर्स IT ऑटोमेशन इंजिन that simplifies complex orchestration, configuration management, application deployment and provisioning tasks. क्लिअर? काय समजलं यावरनं तुम्हाला ते सांगा जरा, की हा काय आहे, एक ओपन सोर्स IT ऑपरेशन टूल आहे. यामध्ये काय केलं जातं तर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट हा एक मेन प्रोसेस आहे. देन इथे आपण अप्लिकेशन डिप्लॉयमेंट करू शकतो, टास्क प्रोव्हिजन करू शकतो. सिंपल. ओके. देन आता हा करतो कशावर काम, एकदम सिंपल आहे. 100 पीसीज आहे, 100 पीसीज आहे. आपण जे पण डिस्कस करतोय ऑर्गनायझेशन मध्ये काय 50+ पीसीज आहे किंवा 10+, सिंपल 10+ पीसीज आहे. आणि एक Ansible सर्व्हर आहे, राईट. 10 पीसीज आणि एक Ansible सर्व्हर. Ansible सर्व्हर त्यांना कम्युनिकेट कसं करेल, फोन लावणार का, हॅलो कसा रे, आठवण आली होती तुझी, असं बोलणार का, नाही ना. मग IP ऍड्रेसेस थ्रू कम्युनिकेट करणार. बट कसं काय करणार तो, त्यासाठी कोड मध्ये IP लिहिणार. बट कम्युनिकेशन कसं करणार, काय करावं लागतं, Ansible सर्व्हर काय करणार, बाकी जे काही आपले पीसीज आहेत त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करणार युझिंग SSH. आपण ऑलरेडी माहिती आहे आपण काय करतो, जेव्हा पण आपल्याला एखाद्या पीसी मध्ये काम करायचं असेल तर आपण काय करतो, एखाद्या इन्स्टन्स मध्ये काम करायचं असेल तर SSH घेतो. त्यामध्ये देन मॉडिफिकेशन वगैरे करणार, काही ना काही करणार. बरोबर आहे, कळलं? तर Ansible काम करतो SSH वर. SSH अप्लाय करणार, दुसऱ्या पीसीचा ऍक्सेस घेणार आणि त्यामध्ये डेटा पुश करणार. पुश म्हणजे कॉन्फिगरेशन पुश करणार. समजलं? ओके. सो युजिंग SSH
टू कनेक्ट टू नोड्स. आता इथे बघा, इथे काय म्हटलं जाईल, नोड्स. ठीक आहे, नोड्स म्हणतात, बट इथे नोड्स लिहिलेले आहे, बट ऍक्च्युअली त्याला होस्ट म्हणतात. काय म्हणतात, होस्ट. आपण नोड वाला वर्ड कुठे ऐकलाय, क्युबरनेटिस मध्ये. क्युबरनेटिस मध्ये काय म्हणतात, नोड, आणि इथे काय म्हटलं जाईल, होस्ट. अँड युटिलाइज ह्युमन रिडेबल YAML बेस प्लेबुक. आता जे आपण इथे कॉन्फिगरेशन फाईल लिहिणार, आपण सगळ्या ठिकाणी कॉन्फिगरेशन फाईल लिहितोय. ठीक आहे, इथे तर कॉन्फिगरेशन फाईल कोणती लँग्वेज दिसतीये, ह्युमन रिडेबल YAML बेस प्लेबुक. हा, तर YAML लँग्वेज यूज करून आपण एक कॉन्फिगरेशन फाईल लिहिणार, बट त्याला बोलणार काय आपण, त्यातला काय प्रोनाउन्स करणार, त्याला प्लेबुक प्रोनाउन्स. काय म्हणणार त्याला, प्लेबुक म्हणणार. व्हॉट वी कॉल प्लेबुक. तर तुम्ही हे बघितलं असेल, आपण YAML फाईल भरपूर लोकेशन, भरपूर टूल मध्ये यूज करतोय. आपण डॉकर कंपोज मध्ये बघितलं, त्याच्यानंतर कुठे बघितलं, कुबरनेटिस मध्ये आपण YAML बघितलं आहे. अँड देन नाव इन Ansible. बट कुबरनेटिस डॉकर कंपोज फाईल म्हणतात, कुबरनेटिस मध्ये मॅनिफेस्ट म्हणतात, आणि इथे काय म्हणतो आपण, प्लेबुक म्हणतो. ठीक आहे, बट लँग्वेज सेम, YAML लँग्वेज. आणि YAML लँग्वेज कशी लिहितात तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, राईट. सो जर तुम्ही इथे अगेन इथे काही डीप मध्ये गेले तर तुम्हाला इथे दिसेल भरपूर साऱ्या गोष्टी ज्या की आपण लर्न करणार आहोत. हा, बेनिफिट काय आहे, तर इझी टू लर्न, इफिशियंट, सिक्युअर अँड वर्सटाईल. कळलं का. सर्वात मेन टर्म की इझी टू लर्न आहे, खूप इझी आहे. YAML कॉन्फिगरेशन ह्युमन रिडेबल लँग्वेज कधी पण इझिली लिहिता येते. आणि जे आपण आतापर्यंत बघत आलोय की काय, की आणि व्हॅल्यू पेअर, नेम इक्वल्स टू सूरज, गाव इक्वल्स टू पुणे, ह्याच पद्धतीने व्हॅल्यूज द्यायला लागतात. बरोबर आहे का. काही एक्स्ट्रा कॉन्फिगरेशन आहे का याच्यात, वेब डिझायनिंग सारखं नाही ना. हा, मग इझी आहे की नाही. Okay, so here I am having a little bit information for you to understood in a proper way. So here are the important points. It's a provisioning and configuration management tool, correct. Server configuration and infrastructure configuration. Ansible support push based mechanism and worked on 22 port number. 22 port number कशाचा असतो, SSH. आता what is mean by push based mechanism, what is mean by push based mechanism. एकदम सिंपल एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. जिओची नंबर आपण यूज करतो किंवा कुठलाही SMS आपल्याला येतो, कसा येतो, आपण म्हटलं का त्याला पाठव, नाहीये, नाही म्हटलं ना त्याला. जेव्हा पण रिचार्ज संपवायचा असतो तेव्हा आपल्याला SMS येतो, कसा पॉसिबल आहे का. आपण त्यांना रिक्वेस्ट करतो का, बाबा मला वॉर्निंग दे किंवा रिक्वेस्ट मेसेज पाठव, नाही. त्यांच्याकडे आपल्या सगळ्यांचे नंबर्स असतात, आणि जे पण 7 दिवसामध्ये त्यांचे रिचार्ज संपणार आहे त्या सर्वांना, 100 किंवा करोडो लोकांना ते ऍट अ टाइम काय करतात, एकच मेसेज पास करतात. एकच मेसेज काय करतात, त्या 100 लोकांच्या नंबरवर पुश करतात. काय होतं, पुश. समजलं. वन वे ब्रॉडकास्टिंग, वन वे ब्रॉडकास्टिंग म्हणतात त्याला. तर हे मेथड म्हणजेच काय, पुश बेस्ड मेकॅनिझम. ठीक आहे. आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी लॉग इन करताय, एखाद्या ठिकाणी काय करताय, तुम्ही लॉग इन करताय, MFA असते, तुम्ही स्वतःहून OTP साठी रिक्वेस्ट टाकते, बरोबर. स्वतःहून तुम्ही नंबर टाकता आणि रिक्वेस्ट फॉर OTP करता. जोपर्यंत तुम्ही रिक्वेस्ट फॉर OTP करणार नाही तोपर्यंत तुम्हाला OTP येतो का, नाही. दॅट इज नथिंग बट अ पुल बेस्ड मेकॅनिझम. कळलं का. पुल बेस्ड मेकॅनिझम मीन्स स्वतःहून आपण काय त्याला पुल करतोय, OTP पुल करतोय, आणि
पुश करणे, समजलं? पुल आणि पुश मधला डिफरन्स समजला? पुश म्हणजेच एखादा मेसेज आहे जो की हंड्रेड्स ऑफ पीसेस मध्ये पुश करणे, एखादा ऍप्लिकेशन आहे, एखादा सॉफ्टवेअर आहे, एखादा अपडेट आहे, व्हॉट्सअपचा अपडेट, राईट ना? व्हॉट्सअपचा अपडेट व्हॉट्सअपने क्रिएट केला आहे, बट आता त्याला प्रत्येक मोबाईल मध्ये जिथे पण व्हॉट्सअप इन्स्टॉल्ड आहे त्या सगळ्यांचे त्याच्याकडे डिटेल्स अवेलेबल असणार, राईट? मॉडेल नंबर वगैरे अवेलेबल असणार, तर तिथे तो काय करणार, ऍट अ टाइम पुश करणार. म्हणून आपल्याला सिस्टम मध्ये काय दिसतं, अपडेट इज अवेलेबल असतं. हा, तर दॅट इज नथिंग बट अ पुश बेस्ड मेकॅनिझम. आणि ओटीपी रिक्वेस्ट टाकणे ते म्हणजेच काय, पुल बेस्ड मेकॅनिझम. आणि एसएसएच यूज होतो कशामध्ये, तर पुश बेस्ड मेकॅनिझम मध्ये, अँसिबल. आता ह्या डायग्राम वरून समजतंय तुम्हाला? आता या डायग्रामला समजून घेऊ आपण. हाऊ डज इट वर्क? How does it work? The Ansible connects nodes, pushes small program called module to the nodes and then remove them when they are done. तर हे सिंपल सी डायग्राम आहे. इथे काय दिसतंय तुम्हाला की Ansible मॅनेजमेंट नोड आहे, ठीक आहे, सर्व्हर आहे Ansible मॅनेजमेंट सर्व्हर, आणि हा कशाने काम करतोय, एसएसएच नी होस्ट 1 ला कनेक्ट करतोय, एसएसएच ने होस्ट 2 ला कनेक्ट करतोय. बघा इथे होस्ट लिहिलेला आहे. हा, तो होस्ट 1, होस्ट 2 असे भरपूर सारे होस्ट असतात, n नंबर ऑफ होस्ट, कळलं? ओके. अँड देन n नंबर ऑफ होस्ट सोबत तो कम्युनिकेट करेल एसएसएच थ्रू. नेक्स्ट प्रोसेस काय असायला पाहिजे, अँसिबल कडे ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, बरोबर ना? एसएसएच पॉसिबल कशाने होईल, एसएसएच पॉसिबल तेव्हाच होणार जेव्हा ह्याच्याकडे आयपी ऍड्रेसेस असणार. एसएसएच कधी पॉसिबल होतो, जेव्हा ह्या सगळ्या होस्ट मशीनचे आयपी ऍड्रेसेस अँसिबल मॅनेजमेंट नोडकडे अवेलेबल असेल. कळलं का? पक्का? ठीक आहे. तर ते कुठे असणार सर इन्फॉर्मेशन, तर इन्फॉर्मेशन असते इन्व्हेंटरी फाईल मध्ये. कुठे असते, इन्व्हेंटरी फाईल मध्ये. बघा इथे होस्ट 1, होस्ट 2 लिहिलेलं आहे, होस्ट एन. तर ही इन्फॉर्मेशन अँसिबल कडे या फाईल मध्ये अवेलेबल असणार, इन्व्हेंटरी फाईल, होस्ट फाईल म्हणतात त्याला. कोणती फाईल, होस्ट फाईल. कळलं? देन त्यानंतर या इन्फॉर्मेशन थ्रू तो काय करणार, कनेक्ट करणार. क्लिअर झालं? ठीक. आणि हे पूर्ण काम आपण कशा थ्रू करणार, कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूल, सॉरी कॉन्फिगरेशन फाईल थ्रू. यामल फाईल जे लिहिणार त्याला आपण काय बोलतो, प्लेबुक बोलतो. समजलं एवढं? काय कन्फ्युजन आहे? नाही? ठीक आहे. तर हे आहे आपल्या अँसिबलची बेसिक इन्फॉर्मेशन. आणि याच कॉन्फिगरेशन्स वर, याच टर्म्स वर आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिकल्स करायचे की हाऊ इट्स वर्क. तर समजलं? तर अँसिबल कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूल, रिक्वायरमेंट आहे त्यामध्ये होस्ट, आणि हा असेल एक प्रॉपर सर्व्हर. आता या टाइपचा एक स्ट्रक्चर आपण कुठे बघितलेला आहे, या टाइपचं स्ट्रक्चर आपण कुठे बघितलं आणि काय म्हणतात या टाइपच्या स्ट्रक्चरला. म्हणजे एक मॅनेजमेंट आहे आणि मल्टिपल नोड्स आहेत. कुबरनेटिस काय म्हणतात, काय म्हणतात त्याला, मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर. मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर काय म्हणतात त्याला, मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर. एक असेल मॅनेजर आणि बाकी असणार स्लेव्स. ओके, इट मीन्स मॅनेजर वन आणि दुसरे काय बाकी एम्प्लॉईज आहे जे मॅनेजरच्या हाताखाली काम करणार. इथे पण तेच होणार आहे. अँसिबल स्वतःवर काही कॉन्फिगरेशन करणार का, नाही. तो काय करणार, मल्टिपल होस्ट मशीन्स वर पुश करणार. क्लिअर ना? तर हे पण एक क्लस्टर वाईज क्लस्टर टाइप काम करतं. हे सुद्धा काय असणार आहे, क्लस्टर टाइप काम करणार आहे. कारण काय होईल, इथे होस्ट 1, होस्ट 2, होस्ट 3 मल्टिपल होस्ट आहे. जिथे काय होईल, कॉन्फिगरेशन पुश केले जाईल. कोण करेल, अँसिबल करेल.
सिंपल. कुबरनेटिस मध्ये पण काय होत होतं, एक मास्टर नोड होतं आणि ते मास्टर नोड काय करायचं, कॉन्फिगरेशन पास करायचं, अप्लिकेशन डिप्लॉयमेंट करायचं. कुठे, मल्टिपल वर्कर नोड्स मध्ये. करेक्ट आहे. हा, तर आता याला आपण इन्स्टॉलेशन कसं करायचं, वर्किंग कशी करायची ते बघणार. ठीक आहे. तर इन्स्टॉल करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, सिंपल एक आहे का वैष्णवी आज? हो सर. ठीक आहे. सो लॉग इन करून एनसिबल इन्स्टॉलेशन करू आपण लगेच. MFA सांगा. 152 152 674. 674. तर थिओरिटिकली एनसिबल काय आहे समजलं, काही इश्यू येते, काय कन्फ्युजन आहे? नाही. तर आपण इन्स्टॉलेशन करू आणि त्यावर वर्क करायला सुरुवात करू. सो EC2 आपला एक इन्स्टन्स आहे कुठे, तर मुंबईमध्ये, त्यालाच यूज करूया आपण. So now what we needed, Ansible. तर Ansible इन्स्टॉलेशन साठी काही एक्स्ट्रा जास्त करायची गरज नसते. काही कमांड्स आपल्याला यूज करायची आहे, त्याची काही जास्त एक्स्ट्रा रिक्वायरमेंट पण नाहीये. तर हे कशाच्या कमांड्स आहेत, कोणतं यम यूज केलं आहे, म्हणजे कुठे चालतात ह्या कमांड्स, लिनक्स मध्ये चालतात. कोणत्या फॅमिलीमध्ये चालतात, माझ्या फॅमिलीमध्ये की तुमच्या? मग डेबियन फॅमिलीमध्ये चालतं हे यम. स्ट्रेंज. कुणाला आठवतं कोणत्या फॅमिलीमध्ये चालतं ते? तुम्हाला नाही ते लक्षात कसं होईल? इन्स्टॉल Ansible Ubuntu. परफेक्ट. मिळाल्या या रेपॉझिटरीज ह्या इथून यूज करा, नाहीतर Ansibleचे ऑफिशियल डॉक्युमेंट रेड हॅट Ansible. ठीक आहे. Ansible कोणाचा आहे, तर Ansible आहे रेड हॅटचा. See, Ansible is nothing but a Red Hat tool. Ansible is a software tool that enable infrastructure as a code and configuration management. डेव्हलपर कोण आहे, रेड हॅट. कंपनी ओनर कोण आहे, रेड हॅट. आणि यस, कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये लिहिण्यात आलेलं आहे, पायथन मध्ये लिहिण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर Ansible रन करण्यासाठी काय लागणार आहे, पायथनची रिक्वायरमेंट लागेल. बट नो वरीज, जेव्हा आपण इन्स्टॉलेशन करू तो ऑटोमॅटिकली पायथन पण इन्स्टॉल करेल.
तर ऑफिशियल पेज इथे रेड हॅटचा दिसेल, तो यूज करा. अदरवाइज इकडे दिलेले आहेत कमांड्स, त्या आपण यूज करू. आलाय का इन्स्टन्स? रनिंग मध्ये आलेला दिसतोय. सो सिंपल आपण याला ओपन इन अ न्यू विंडो, कॉपी करा आयपी ॲड्रेस, दिस वन, SSH -i ID_RSA ubuntu @IP address. अरे आठवलं का यम आपण कशामध्ये यूज करतो? हा, CentOS विचारलं. फॅमिली रेड हॅट फॅमिली, आणि डेबियन फॅमिली मध्ये उबंतू येतो. मग आपण कमांड कोणती यूज करतो? sudo -i apt-get update. आणखी इन्स्टॉलेशन साठी रिपॉझिटरी सेटअप करावी लागेल. ठीक आहे, ही रिपॉझिटरी सेटअप करून आपण काय करणार? अँसिबलला इन्स्टॉल करणार. This one is the documentation, Ansible documentation. हा, तर हा आहे Ansibleचा ऑफिशियल डॉक्युमेंटेशन. बघा इथे इन्स्टॉलेशन साठी मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम दिलेले आहेत. उबंतू, डेबियन, आर्क लिनक्स, विंडोज आहे लेफ्ट हँड साइडला बघा. सो जर उबंतू केलं तर उबंतू मध्ये सेम कमांड्स देणार जे आपल्याला इथे गुगल मध्ये मिळालेले आहे. तर तेच आपण कुठूनही इकडून तिकडून घेतलेल्या नाही, आपण ऑफिशियल पेज वरून कमांड्स घेतो. तर सिंपल ओके. नाव यूज रिपॉझिटरी ऍड रिपॉझिटरी माहिती आहे ना तुम्हाला लिनक्स मध्ये. त्यानंतर एक लास्ट कमांड इन्स्टॉल ansible -y. सो सी इथे पायथनची जी डिपेंडन्सी आहे ते सुद्धा इथे इन्स्टॉल होते. हिअर पायथन 3, त्याशिवाय ansible काम करणार नाही. सो इट्स टेकिंग टाइम. तर हे इन्स्टॉलेशन होईल, आणि इन्स्टॉलेशन झालं की यावर वर्क कसं करायचं ते बघू आपण नेक्स्ट याच्यात. 15.6, 16, 17 MB, 98, 99, 100. बघा इथे पूर्ण पायथनच्या लायब्ररीज दिसेल. पायथन 3. आता हा तर झाला आपला काय Ansible सर्व्हर ना. आपली एक आणखी रिक्वायरमेंट आहे, आपल्याकडे होस्ट मशीन अवेलेबल आहे का? नाही, बरोबर ना. तर होस्ट मशीन्स पण क्रिएट करावं लागेल आणि SSH इम्प्लिमेंटेशन करावं लागेल. ठीक आहे. सो Ansible वर्जन ओके. सो हायफन असेल यामध्ये. परफेक्ट. तर भरपूर ठिकाणी जेव्हा वर्जन आपण लिहितो ना
कुठे हायफन हायफन असतं, कुठे विदाउट हायफन हायफन असतं, आपण बघितलेलं आहे. सो इथे काय दिसतंय, एन्सिबल कोर 2.17.14 इन्स्टॉलेशन इज नाव सक्सेसफुल झालंय. पायथनचा पण 3.10 हा इथे दिसतोय. आणि येस, इथे काही इन्फॉर्मेशन आहे जी की इम्पॉर्टंट आहे. तर कॉन्फिग फाईल काय दिसतंय, /etc/ansible आणि ansible.cfg आहे. तर etc हे असेल ansible बेस डायरेक्टरी. काय असणार, ansible बेस डायरेक्टरी. आणि ही फाईल कॉन्फिगरेशन म्हणजेच डिफॉल्ट सेटिंग फाईल. काय असणार, डिफॉल्ट सेटिंग फाईल फॉर ansible. कळलं, ठीक आहे. तर नेक्स्ट मध्ये आपण काय करू, एक होस्ट मशीन क्रिएट करू ज्यासोबत हा काय करेल, SSH कनेक्टिव्हिटी परफॉर्म करेल. ठीक आहे. सो सध्या इथेच थांबू.